या पटपट पाहूया. अण्णांच्या एलिमेंटरीचे फोटो आहेत ड्रायव्हर होत्या. अण्णांनी 22 उपोषण केली. कोणाचं? रामदास सातरकर. पूर्ण नाव ना? हां. अण्णांची आई आहे. अण्णांनी RTI साठी पहिलं उपोषण 97 केलं होतं. माहिती झाली का? हो माहिती. सगळे अण्णाची देणे राईट टू इन्फॉर्मेशन जेवढे टोटली म्हणजे हे सगळ्यात मोठं. तेव्हा आंदोलनाला पैसे कमी पडायचे ना, लोक झोळी वगैरे फिरवायचे, पैसे टाकायचे, म्हणजे आंदोलनाला वापरायचे. भारतभर जेव्हा आंदोलन अण्णा एवढे मोठे झाले संघटनाचे जोडा, संघटन केलं अण्णांनी. संभाजीनगर ट्युशन चौकामध्ये कॅन्डल मार्च वगैरे सगळ्या देशात हे तेव्हाच्या सरकारमध्ये 2003ला BJP आणि 2-3 कॅबिनेट मंत्री होते. भ्रष्ट त्यांच्यावर उपोषण माझ्याच महिन्याला. त्याच्यावरती न्यायमूर्ती PV सावंत बसवला. हे इकडे न्यायमूर्ती PV सावंत आहे पुढे. सगळ्या हे पेपरची कात्रण आहे. हे न्यायमूर्ती PV सावंत इकडे आहे. आयोग बसवला. आयोगामध्ये अण्णांची पण चौकशी झाली, त्या लोकांची पण चौकशी झाली, त्या लोकांना दोषी ठरवलं, त्यांना शिक्षा लागली. हो. हे इकडं RTI साठी 2005ला कायदा आला, परंतु कमजोर कायदा आला म्हणून अण्णांनी 6 उपोषण केलं. तिथंच केलं का आळंदीला RTI कानून. ते जे भ्रष्ट मंत्री होते त्यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी अण्णांनी परत एक उपोषण केलं 7ला. ते राळेगण सिटीलाच केलं होतं. नंतर 2007-2009 संघटन भरपूर केलं. ते जिल्हे आहे 252 तालुके महाराष्ट्रामध्ये. कोऑपरेटिव्ह क्षेत्रात झालेलं भ्रष्टाचार संदर्भात उपोषण केलं. अण्णा खरं फोकसला आले 2011 लोकपाल बिल संयुक्त मसुदा समितीच्या अण्णांनी मागणी केली केंद्राला. त्याच्यानंतर मग 2 उपोषण केली 11ला त्याच्यासाठी. केंद्राने त्यांची मागणी मान्य केली. अण्णांची टीम होती. अण्णांची टीम हे देवाच्या तात्कालिक काँग्रेस गव्हर्नमेंट. पण काँग्रेस सरकारने अण्णांना जेलमध्ये टाकलं. देवाचं जे जनशक्तीच्या दबावामुळे अण्णांना जेलमध्ये सोडावं. आणि मग हे 2011चं लोकपाल कायद्यासाठी अण्णांनी उपोषण केलं. विलासराव देशमुखांनी अण्णांचं उपोषण सोडलं. म्हणजे तुम्ही जे म्हणलं कॅन्डल मार्च गावामध्ये लोकांनी केले. हे आंदोलन एवढं याची व्याप्ती होती की पूर्ण जिथं जिथं भारतीय आहेत सगळ्यांनी आपलं जगामध्ये 13ला लोकपाल कायद्यासाठी परत एक उपोषण केलं आणि कायदा आला. BJP सरकारने आले ते पण उपोषण केलं. ते मागे सैनिकांसाठी वन टाइम पेन्शनसाठी ते पण सक्सेस झालं. शेवटचं उपोषण केलं आणि लोकायुक्त जनयुक्तीसाठी. जसं केंद्राला लोकपाल कायदा आहे तसा राज्याला लोकायुक्त कायदा असं अण्णा राहत होते ते गावामध्ये सेपरेट शाळेमध्ये 2 म्युझियम आहे. मानव क्षेत्राचा विकास कसा केला शाळा सगळं प्रेरणादायी.